नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे अल्टरनेटर. अल्टरनेटरमध्ये कोणकोणते पॉइंट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे बघा. त्यामध्ये आपण बघणार आहे पहिला पॉइंट अल्टरनेटरचं इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम. इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम मध्ये काय काय अल्टरनेटरचे पॅरामीटर्स असतात ते आपण बघणार आहे इक्विव्हॅलेंट सर्किट. दुसरा आपण अल्टरनेटर मध्ये येणारे फॅक्टर अफेक्टिंग टर्मिनल व्होल्टेज ऑफ अल्टरनेटर. अल्टरनेटरचं जे टर्मिनल व्होल्टेज आहे व्ही, त्याला कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करताय ऑन लोड कंडिशनला, लोडेड कंडिशनला. एकदा लोड लावल्याच्या नंतर जो आर्मेचर करंट फ्लो होतो तर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात. त्यानंतर आपण बघणार आहे की आर्मेचर रिॲक्शन काय असते. आर्मेचर रिॲक्शन बघणार आहे आपण. ठीक आहे. तर आर्मेचर रिॲक्शनचा वेगवेगळ्या ॲट व्हेरियस पॉवर फॅक्टर, वेगवेगळ्या पॉवर फॅक्टरवरती आर्मेचर रिॲक्शनचा काय इफेक्ट असतो व्हेरियस पॉवर फॅक्टरला ते आपण बघणार आहे. त्यामध्ये युनिटी पॉवर फॅक्टर असेल, झिरो लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल किंवा मग झिरो लीड असेल, ह्या तिन्ही आपण गोष्टी बघणार आहेत. ओके. त्यानंतर आपण बघणार आहे व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे. व्होल्टेज रेग्युलेशन स्पेशली लॅगिंग साठी बघणार आपण. लीडिंग साठी मी तुम्हाला साईन सांगून की ठीक आहे काय त्याच्यावरती काय काय साईन चेंज करायचं आहे. तर हे चार आपले पॅरामीटर्स आपण बघणार आहे अल्टरनेटरचे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट याच्या रिलेटेड एकदम क्लिअर होती. राईट. तर तुम्ही जर अल्टरनेटरचं बघितलं ना तर अल्टरनेटरमध्ये ना तीन फॅक्टर असे ते अफेक्ट करतात टर्मिनल व्होल्टेजला. पहिलं तर अल्टरनेटरमध्ये ईएमएफ इंड्यूस होतं आपलं अल्टरनेटिंग पर फेज मध्ये एसी. आता याची व्हॅल्यू किती असते तुम्हाला माहिती आहे. ई पर फेज 4.44, फ्लक्स फ्रिक्वेन्सी टर्न्स पर फेज केपी केडी इतका ईएमएफ आपला इंड्यूस होतो. मग ईएमएफ इंड्यूस झाला तर थोडासा वाइंडिंग मध्ये पण ड्रॉप होतो ना. वाइंडिंग मध्ये एक रेजिस्टन्स असतो वाइंडिंगचा, त्याला आपण आरए म्हणतो. तर इथं आरए ड्रॉप होतो. थोडासा व्होल्टेजचा ड्रॉप पण होणार आणि थोडा व्होल्टेज ड्रॉप आर्मेचर वाइंडिंग मध्ये होईलच, पण थोडासा लॉसेस पण होणार, त्याला आपण कॉपर लॉस म्हणतो. तो असणार आरए. तर आर्मेचर वाइंडिंगचे दोन इफेक्ट असतात. एक तर त्याच्यामध्ये ड्रॉप होणार व्होल्टेजचा आणि दुसरा लॉसेस पण होणार. त्यानंतर थोडासा फ्लक्स लीक होणार. मग लिकेज रिॲक्टन्स तयार होते की फ्लक्स हा रिप्रेझेंट करतो लिकेज झालेले फ्लक्स. आता त्याचे फ्लक्स असताना पूर्णचे पूर्ण फ्लक्स लिंक नाही होत ना, आपल्या वाइंडिंगला कट नाही करत. समजा आता हे स्टेटरमध्ये आपण आर्मेचर वाइंडिंग ठेवली आहे तर काही फ्लक्स इथून अशा पद्धतीने सर्किट कम्प्लीट करणार, काही याला कट करणार. कट करणार तर ते युजफुल फ्लक्स असतात, हे लिकेज फ्लक्स असतात, लीक होऊन जातात. हे कोणत्या दोन्ही वाइंडिंगला लिंक नसतं. हे फील्ड वाइंडिंग आणि तुमचं जे आर्मेचर वाइंडिंग आहे याला लिंक नसतात, त्याला लिकेज फ्लक्स म्हणतो. यामुळे नुकसान काय होतं आपल्याला, थोडासा फ्लक्स ईएमएफ कमी इंड्यूस होतो, त्यालाच आपण ड्रॉप म्हणतो, लिकेज ड्रॉप. तर लिकेज ड्रॉप रिप्रेझेंट करतो हा लिकेज रिॲक्टन्स. मग इथं ड्रॉप किती होणार, जे IAXL. आणि थोडा आर्मेचर रिॲक्शनचा पण इफेक्ट होतो. आता आर्मेचर रिॲक्शन काय आपण पुढे बघणारच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की हा असतो JXAR आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप. इथे एक ड्रॉप होणार IAXRA. तर या दोन्हीला मिळून काय म्हणतात, हे दोन्ही सिरीज मध्ये याला ऍड करू शकतो आपण डायरेक्ट. त्याला सिंक्रोनस रिॲक्टन्स म्हणतात दोन्ही मिळून. आणि इकडे आपण लोड लावणार. लोड लावल्याच्या नंतरच हे सगळे ड्रॉप येणार. नो लोडला कोणताही ड्रॉप नसणार कारण लो लोडला करंट नसतो. मग हे लोडेड कंडिशन मध्ये सगळे ड्रॉप होणार आहे आपल्या मशीन मध्ये. राईट. तर अशा पद्धतीने आपण लोड लावला. लोड लावल्यामुळे इथं करंट फ्लो व्हायला लागलं आणि इथं करंट फ्लो झाल्यानंतर तुम्हाला करंट भेटतोय आर्मेचर करंट IA. याच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे तुम्हाला इथं व्होल्टेज भेटतंय टर्मिनल व्होल्टेज किंवा आपण त्याला म्हणतो की आउटपुट व्होल्टेज आपलं व्ही व्होल्टेज. राईट. ईएमएफ इंड्यूस झाला ई पर फेज, पण एवढा व्होल्टेज आपल्या इकडे भेटत नाही टर्मिनलला. मग आपलं आपण काय करतो की रेग्युलेशन काढतो याच्यासाठी. रेग्युलेशन काय असतं आपलं, पर्सेंटेज VR व्होल्टेज रेग्युलेशन. नो लोडला किती व्होल्टेज तुमचा होता आणि सडन लोड लावल्याच्या नंतर किती व्होल्टेज आहे आणि याचा रेशो टर्मिनल व्होल्टेज सोबत मल्टिप्लाइड बाय 100. तर हा फुल लोडेड व्होल्टेज आहे तुमचा
आणि हा नो लोडचा व्होल्टेज आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, रेग्युलेशन काढतो आणि याच्यावरच आपल्याला पुढचे पॉईंट बघायचे सगळे. रेग्युलेशन कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते तर तुम्हाला सरळ दिसतंय. इक्विव्हॅलेंट सर्किट तर आपण काढलं ऑलरेडी, हे यालाच इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम म्हणतात. फिगर ए इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम. ही इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम जर तुम्ही अजून सिम्प्लिफाय केली, अजून जर याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला, हे दोन्ही सिरीज मध्ये, त्याला आपण सिंक्रोनस रिॲक्टन्स म्हणू. एक्सेस जे एक्सेस आणि ह्याला म्हणू आपण आर ए आणि हा आपला ईएमएफ पर फेज आहे. आणि इकडून आपण जर लोड लावून दिला तर सिंपल अजून आपली वेव्हफॉर्म काय आली, सिम्प्लिफाईड झाली आहे. सॉरी, इक्विव्हॅलेंट सर्किट सिम्प्लिफाय झाले. ते आपला व्होल्टेज इथलचा आणि हा आपला ईएमएफ इंड्यूस आणि इकडून अशा पद्धतीने करंट फ्लो होणार. ते इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम आली. याच्यापेक्षा सिम्प्लिफाय करायची तर तुम्ही काय करू शकता की एक ट्रायंगल काढून ज्याच्यामध्ये तुम्ही रेझिस्टन्स घेणार वाइंडिंगचा आणि सिंक्रोनस रिॲक्टन्स घेणार एक्सेस आणि एक इम्पिडन्स ट्रायंगल तुम्ही जर काढला तर तुम्हाला इथं टोटल भेटणार झेड. त्याला सिंक्रोनस इम्पिडन्स म्हणणार आपण. तर सिंक्रोनस इम्पिडन्स जर काढला तुम्ही झेड ऑफ एस तर इथं तुम्हाला अजून सिम्प्लिफाईड झालेलं सर्किट आपल्याला मिळणार. आणि या पद्धतीनं आपल्याला काय होणार, इकडं याचा अँगल असणार थिटा आणि ह्या पद्धतीनं याचा रेफरन्स जर घेतला तर 0 घेणार आपण. आणि इकडे तुम्हाला लोड जर लावला तर इकडे लोडला व्होल्टेज भेटणार. तर अजून सिम्प्लिफाईड झालं बघा, खूप सारे सिम्प्लिफाईड झालं. 2 वेळा सिम्प्लिफाय केला आपण. ठीक आहे. इथलचा ड्रॉप जो असणार आय ए झेड एस असणार. झेड ए तुम्ही जर इम्पिडन्स ट्रायंगल काढला तर हा झाला आपला इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम. तर याच्यावरती तुम्हाला विचारतं की इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम मध्ये कोणकोणते पॅरामीटर्स असतात किंवा ड्रॉ करा म्हणून. ठीक आहे, थेरी एक्झाम मध्ये. चला, याच्यामध्ये आता फॅक्टर अफेक्टिंग कोणकोणत्या टर्मिनल व्होल्टेजला तुम्हाला सरळ दिसतं की हा एक फॅक्टर आहे वाइंडिंगचा रेझिस्टन्स, दुसरा आहे लिकेज रिॲक्टन्स आणि तिसरा आहे तुमचा आर्मेचर रिॲक्शन. तर तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की फॅक्टर कोणकोणते अफेक्ट करतात, फॅक्टर अफेक्टिंग टर्मिनल व्होल्टेज हा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तुम्ही सिंपल त्याचा आन्सर येत लिहिणार की 3 फॅक्टर मेनली अफेक्ट करताय. एक पहिला तुमचा वाइंडिंग रेझिस्टन्स. वाइंडिंगचा जो रेझिस्टन्स आहे त्यामुळे काय होतंय, ड्रॉप होते वाइंडिंग रेझिस्टन्स आणि त्याचा जो ड्रॉप होतोय तो होतोय आय ए आर ए ड्रॉप आणि एक लॉस पण होतोय, पॉवर लॉस. त्याला आपण कॉपर लॉस म्हणतो. कॉपर लॉस असतो तुमचा I2R हिटच्या फॉर्म मध्ये हा लॉस होतोय. तर हा एक फॅक्टर आहे की जो आपल्या टर्मिनल व्होल्टेजला अफेक्ट करतोय, व्ही ला अफेक्ट करतोय. दुसरा जो फॅक्टर आहे तो मेन लिकेज रिॲक्टन्स वाला फॅक्टर आहे. फ्लक्स लीक होताना दिसताय त्यामुळं लिकेज फ्लक्स मुळे एक रिॲक्टन्स तयार झालाय, तो रिप्रेझेंट करतोय. बेसिकली हा हायपोथेटिकल आहे, रिअल मध्ये नसतो सर्किट मध्ये, पण जस्ट ड्रॉप आपण कन्सिडर करण्यासाठी एक रिॲक्टन्स लिकेज रिॲक्टन्स. त्याचा जो ड्रॉप आहे तुमचा IA आणि एक L म्हणतो आपण याला. आणि हा लिकेज फ्लक्स मुळे होते, जे होणारे फ्लक्स लीक आहे त्याच्यामुळे हा EMF कमी इंड्यूस होते आणि त्याला आपण हा ड्रॉप रिप्रेझेंट करतो. ठीक. तिसरा नंबरचा जो आहे तो आर्मेचर रिॲक्शन आहे. आर्मेचर रिॲक्शन. आता 1 बाय 1 आपण बघूया की कशा पद्धतीने हा ड्रॉप करतोय. तर हा जो पहिला तुम्ही जर बघितला हा IRA ड्रॉप जो आहे ना तो काय व्हायला, तर हा जो बघितला पहिला तो वाइंडिंग आहे. वाइंडिंग कशाची बनलेली, कॉपरची. तुम्हाला इथून दिसतंय की हा वाइंडिंग आहे आणि इथून कॉपरची वाइंडिंग बनली आहे, त्यामुळे याला एक रेझिस्टन्स असणारच आहे. ओके. मग रेझिस्टन्स काय करतो, नेहमी ज्यूसच्या लॉनुसार जेव्हा याच्यातून करंट फ्लो होतो, इलेक्ट्रॉन फ्लो होता, हे इलेक्ट्रॉन इथं अपोज होतो, रेझिस्टन्सला अपोज करतो, एकमेकावर इलेक्ट्रॉन कोलाइड होता आणि या कोलिजनमुळे इथून हीट एनर्जी प्रोड्यूस होते, हीट आणि लॉस होते इन द फॉर्म ऑफ हीट. इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट होते इन द फॉर्म ऑफ हीट आणि हा याच्यातला लॉस आहे I2R. त्या हीटची पॉवर लॉस होणार आणि एक व्होल्टेज ड्रॉप जर तुम्ही बघितला I×R तर व्होल्टेज पण कमी होणार. ठीक आहे. पण कॉपर हा बेस्ट कंडक्टर आहे, याच्यामध्ये एवढा काही ड्रॉप होत नाही, म्हणून हा जो ड्रॉप असतो खूप छोटा असतो तुम्ही जर बघितलं तर. आणि व्होल्टेजच्या इन सिरीज असतो. तुम्ही जर हा व्होल्टेज घेतला आपला, त्या व्होल्टेजचा हा IRA ड्रॉप इन सिरीज असतो किंवा करंटच्या इन सिरीज असतो. करंट आणि व्होल्टेज दोन्ही जर बघितलं तुम्ही, करंट आणि व्होल्टेज बघितलं तर हे दोघं सिरीज मध्ये असतात आणि हा ड्रॉप खूप छोटासा असतो. कारण कॉपरचा रेझिस्टन्स खूप कमी आहे त्यामुळे हा ड्रॉप खूप निग्लिजिबल असतो. पॉवर सिस्टम मध्ये आपण याला निग्लेक्ट करून टाकतो. ठीक.
दुसरा जो ड्रॉप आहे तुमचा लिकेज होणाऱ्या फ्लक्समुळे, लिकेज होणारे फ्लक्स. आता का होतं बघा, तुम्ही ना वाइंडिंग प्लेस केली असती आपल्या स्टेटरवरती. बघा हा आपला स्टेटर आहे बेसिकली, आणि इथं इनर पेरिफेरीमध्ये आपली वाइंडिंग आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं. ठीक आहे, तर ही इनर पेरिफेरीमध्ये आपली वाइंडिंग अशा पद्धतीने असणार. तर वाइंडिंग प्लेस केलेली इथं तुम्ही. ठीक आहे, आणि आपला जो तुमचा रोटर आहे त्यावरती तुम्ही फील्ड वाइंडिंग प्लेस केलेली आहे. तर इकडे तुमचा बनला आहे सिंपल. इकडे बघा हा निळ्या अक्षरात एक पोल बनला आपला नॉर्थ पोल, याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग आहे. आता फील्ड वाइंडिंगचं काम काय आहे? फ्लक्स सेट करणं, राईट. मग फील्ड वाइंडिंगचं काम फ्लक्स सेट करणं. त्यानं फ्लक्स सेट केले, पण काही फ्लक्सना ह्या वाइंडिंगला लिंकच झाले नाही. काही झाले लिंक, ठीक आहे, काही युजफुल फ्लक्स आहे, पण काही लिंक न होता यानं काय केलं की एकाच वाइंडिंगला लिंक झाले. लिंक होणं, दोन शब्द इथं. लिंक झालेला फ्लक्स ईएमएफ इंड्यूस करणार, पण लीक झालेला फ्लक्स ईएमएफ इंड्यूस नाही करणार. लीक झाला म्हणजे एकाच वाइंडिंगला तो लिंक झालेला आहे. लिंक झालाच नाही दुसऱ्या वाइंडिंगला, त्याला लीक फ्लक्स म्हणायचं. द फ्लक्स विच इज ओनली लिंक विथ ओन वाइंडिंग, आयदर स्टेटर वाइंडिंग असेल किंवा रोटर वाइंडिंग. रोटरमध्ये फील्ड वाइंडिंग आहे, एकाच वाइंडिंगला लिंक झालाय, दोन्ही वाइंडिंगला लिंक व्हायला पाहिजे. दोन्ही वाइंडिंगला जर लिंक झाला तर ईएमएफ इंड्यूस होणार. ठीक आहे, तर अशा फ्लक्सला लिकेज फ्लक्स म्हणायचं. आणि यामुळे आपला जो व्होल्टेज आहे तो कमी इंड्यूस होतोय, आणि यालाच रिप्रेझेंट करण्यासाठी आपण हा लिकेज रिॲक्टन्स घेतो IRA, आणि हा करंट आणि हा दोघं मिळून ड्रॉप रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, तर हा झाला लिकेज फ्लक्समुळे होणारा रिॲक्टन्स ड्रॉप, व्होल्टेज ड्रॉप. तिसरा जो आहे आपला आर्मेचर रिॲक्शन. आता आर्मेचर रिॲक्शन काय? जेव्हा आपण सर्किटवर लोड लावणार इकडं तर करंट फ्लो होणार. बघा इथून करंट फ्लो होते. मग करंट जेव्हा फ्लो होतं तर बघा आपला जो फ्लक्स सेट करायचं काम आपण दिलंय, जे फ्लक्स सेट करायचं काम दिलंय आपण, ते दिलंय रोटरच्या वाइंडिंग वरती आहे. याला फ्लक्स सेट करावं, याला डीसी सप्लाय दिलाय, पोल सेट करावे सगळे. ते याला ना आपण मेन फील्ड फ्लक्स म्हणतो. बघा अशा पद्धतीनं फ्लो होत आहे मेन फील्ड फ्लक्स. ते ना फ्लक्स सेट केलं, याचं काम आहे फ्लक्स सेट करणं, काही टेन्शन आहे नाही तर. ओके, तर इथं फ्लक्स सेट केले ना आपले, हे जे आहे ना मेन फ्लक्स आपले मेन फ्लक्स. पण आता जेव्हा लोड लावतो ना आपण, ते इथं दुसऱ्या करंटची एंट्री होती, तो असतो आपला आर्मेचर करंट. आता हा आर्मेचर करंटची एंट्री झाल्यामुळं जिथं बी करंट फ्लो होतं ते इफेक्ट आहे बघा, एक मॅग्नेटिक इफेक्ट म्हणतो आपण. जिथं करंट फ्लो होतं त्याच्यासोबत फ्लक्स पण येतात. आता हा आर्मेचर करंट येते, हे आर्मेचर फ्लक्सची एंट्री होणार इथं. आणि आता बघा इथं एक फ्लक्स फ्लो होणार, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डिपेंडिंग ऑन द करंट, डायरेक्शन ऑफ करंट. करंटच्या डायरेक्शननुसार इथं फ्लक्स फ्लो होणार, आणि हा फ्लक्स असणार आर्मेचर फ्लक्स. आणि कोणामुळे एंट्री झाले? आर्मेचर करंटमुळे. आता हे फ्लक्स आणि हे फ्लक्स, एअर गॅप मध्ये दोन फ्लक्स आले, आणि त्यामुळे आता काय आलं की मेन फील्ड फ्लक्स डिस्टर्ब व्हायला लागले आपल्या. मेन फील्ड फ्लक्स डिस्टर्ब झाले आपले, आणि याला म्हणायचं आर्मेचर रिॲक्शन. आर्मेचर रिॲक्शन म्हणजे काय? इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स ऑन मेन फील्ड फ्लक्स. आपली जे मेन फील्ड होती, जी की रोटरवर सेट झाली आहे, मेन फील्ड फ्लक्स, याच्यावर जो होणारा परिणाम आहे त्याला आर्मेचर रिॲक्शन म्हणतात, कॉल्ड ॲज इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स ऑन मेन फील्ड फ्लक्स, कॉल्ड ॲज आर्मेचर रिॲक्शन. आता हे जे आर्मेचर रिॲक्शनचं नेचर आहे, क्रॉस मॅग्नेटायझेशन, डीमॅग्नेटायझेशन आणि तुमचं मॅग्नेटायझेशन, जे बी इफेक्ट हे डिपेंड असतं तुमच्या पॉवर फॅक्टरवर. लोडचा पॉवर फॅक्टर काय त्यावरती हे डिपेंड असणार, पुढे आपण बघणारच ते. पण हे याच्यामुळे होतं परिणाम, याला आर्मेचर रिॲक्शन म्हणतात. आणि यामुळे काही ड्रॉप होतो, आणि तो ड्रॉप आपण रिप्रेझेंट करतो IAXRA. आणि हा जो असणार तुमचा, याला आपण म्हणणार आर्मेचर रिॲक्टन्स. तर सिंपल फंडा आहे, तीन फॅक्टर आपले अफेक्ट करत आहे टर्मिनल व्होल्टेजला. कोणकोणते? एक वाइंडिंगचा रेझिस्टन्स, लिकेज होणारी फ्लक्स आणि आर्मेचर रिॲक्शन. तर आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे. वाइंडिंगचा रेझिस्टन्स कमीत कमी घ्यावा, यासाठी आपण कॉपरची वाइंडिंग यूज करणार आहे. चांगल्या प्रतीची, चांगल्या क्वालिटीचं कॉपर आपण यूज करणार आहे. लिकेज फ्लक्स कमीत कमी व्हावे, तर एअर गॅप आपण कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. एअर गॅप जितका मिनिमम राहील तितका आपले फ्लक्स लिकेज होण्याचा जे पर्सेंटेज आहे ते कमी होईल. आणि आपण टाईटली कपल्ड करण्याचा प्रयत्न करूया की मॅक्सिमम फ्लक्स आपले लिंक झाले पाहिजे प्रायमरी म्हणता येईल त्याला, की फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंगला, जेणेकरून आपलं जास्तीत जास्त EMF इंड्यूस व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण करणार आहे की आर्मेचर रिॲक्शन. त्याच्यासाठी आपल्याला आर्मेचर रिॲक्शन शिकावं लागणार.
आणि त्याच्यानुसार आपण त्याला काय करणार, बंदोबस्त करणार. ओके, मग पुढचा पॉईंट आपला तोच आहे की आर्मेचर रिॲक्शन नेमकं काय असतं. तर चला मग बघूया याच्यावर क्वेश्चन कसं येणार तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन असा येणार, व्हॉट इज आर्मेचर रिॲक्शन. पहिले तुम्हाला विचारणार की व्हॉट इज आर्मेचर रिॲक्शन. आर्मेचर रिॲक्शन असतं काय आणि इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन ॲट various लोड पॉवर फॅक्टर. वेगवेगळ्या पॉवर फॅक्टरला त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला सांगण्यात येतं. ओके, तर सिंपल आहे. पहिली डेफिनेशन खूप सिंपल आहे. याची डेफिनेशन जर तुम्ही व्यवस्थित लिहिली तर याची डेफिनेशन एकदम बनते भारी. काय बनते याची डेफिनेशन, द आर्मेचर रिॲक्शन इज effect of armature flux. हे जे आर्मेचर फ्लक्स आहे ना, सेटअप झाले सेटअप ड्यू टू लोड आर्मेचर करंट. लोडला जे आर्मेचर करंट फ्लो होते, लोड आर्मेचर करंट, त्यामुळे सेटअप झाले. आणि याचा इफेक्ट कोणावर होतोय, ऑन मेन फील्ड फ्लक्स. तर मेन जो फील्डचा फ्लक्स आहे आपला, त्याला आपण फाय म्हणणार आहे. त्याच्यावर याचा परिणाम होते. आणि हे जे फ्लक्स आहे तुमचे आर्मेचर फ्लक्स, त्याला आपण फाय आर म्हणणार आहे, फाय ए आर. ठीक आहे. तर आर्मेचर जे करंट फ्लो होते त्याच्या अराउंड मध्ये एक फ्लक्स फ्लो होते आणि त्यामुळेच आपला जो मेन फील्ड फ्लक्स आहे तो डिस्टर्ब होतोय थोडाफार. आणि तेच आपण इफेक्ट बघणार आहे वेगवेगळ्या पॉवर फॅक्टरला. तर आता आपल्याकडे 3 पॉवर फॅक्टर आहे. पहिला जो पॉवर फॅक्टर आपला आहे युनिटी पॉवर फॅक्टर. बेसिकली हा तो प्युअरली रेझिस्टिव्ह लोडला युनिटी पॉवर फॅक्टर असतो. दुसरा जो पॉवर फॅक्टर आहे आपला तो आहे आपला झिरो पॉवर फॅक्टर. आणि हा लॅग आहे, म्हणजेच आपला लॅगिंग म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हा याचा प्युअरली इंडक्टिव्ह लोड आहे. प्युअरली एल लोड आहे हा, प्युअरली इंडक्टिव्ह लोड. आणि तिसरा जो पॉवर फॅक्टर आहे आपला, हे 3च पॉवर फॅक्टर पॉसिबल आहे. हा बी झिरो पॉवर फॅक्टर आहे, पण हा लीड आहे. आणि लीड म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की प्युअरली कॅपॅसिटिव्ह लोड आहे. तर या केसेसमध्ये आपण बघणार आहे की काय काय इफेक्ट होतो. ते एक गोष्ट फिक्स करून घ्या, लक्षात ठेवा. हा जो फ्लक्स आहे तो आपला रेफरन्सला असणार. रेफरन्सला आपण फ्लक्स घेणार, हा मेन फील्ड फ्लक्स. त्याच्यामुळे काय होणार, एक ईएमएफ इंड्यूस होणार. आणि जो ईएमएफ इंड्यूस आहे तो याचा डेरिव्हेटिव्ह असतो. मग एखादी गोष्ट जर एखाद्याची डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये दोघांमध्ये 90 डिग्रीचा फरक असतो. आणि पहिल्यांदा फ्लक्स येणार तर फ्लक्स लीड करणार, लक्षात ठेवा. मेन फील्ड फ्लक्स लीड करणार आणि त्याच्यानंतर ईएमएफ इंड्यूस होणार. तर ही गोष्ट फिक्स आहे, लक्षात ठेवायचं. एकमेकांचा डेरिव्हेटिव्ह हा जो फ्लक्स आहे हा चेंज झाला आहे आणि हे नंबर ऑफ टर्न्स आहे त्याच्यामुळे हा ईएमएफ इंड्यूस झाला आहे. तर ईएमएफ हा प्रोडक्ट बेसिकली कोणाचा, आपल्या फ्लक्सचा. तर फ्लक्स आधी येणार आणि नंतर हा लॅग करणार ईएमएफ इंड्यूस. हा जो ईएमएफ इंड्यूस झाला आहे तो काय करणार, लॅग करणार, उशिरा येणार, कारण तो प्रोडक्ट आपला फ्लक्सचा. पहिल्यांदा ते काय होणार, करंट सेट होणार. करंटमुळं जे फील्ड करंट आपला, फील्ड करंटमुळं या आयएफ मुळे इथं फ्लक्स सेट होणार आणि फ्लक्समुळे काय होणार, इथं तुमचा ईएमएफ इंड्यूस होणार कट केल्याच्या नंतर. ओके, ते इथपर्यंत कळाले तुम्हाला. त्याच्यानंतर काय होणार बघा, करंट फ्लो झाला. आता करंट लावलाय तुम्ही, तर करंट कसं लावलाय बघा, इन फेज. तर तो व्होल्टेजच्या इन फेज आहे. तर व्होल्टेज आणि हा करंट सोबत आहे बघा, लक्ष द्या, इन फेज आहे. तर इथं तुम्हाला दिसतंय की इन फेज करंट फ्लो होते. तर जर तुम्ही रिझल्टंट फ्लक्स काढला तर तुम्ही बघा निळ्या अक्षरात तुम्हाला दिसतंय की इथं तुम्ही करंट सेट केलाय. हा करंट आहे, आय आहे. याच्यामुळे जो फ्लक्स सेट झालाय तो फाय ए असणार, आर्मेचर फ्लक्स. आणि लक्षात ठेवायचं हा करंटच्या इन फेज असतो, कारण बघा हा फील्ड करंटच्या इन फेज आहे आणि फील्ड करंटनं सेट केलंय. हा आर्मेचर करंटच्या इन फेज आहे कारण याला आर्मेचर करंटनं सेट केलेला आहे. तर दोघांचं जर तुम्ही फेजर सम काढलं, एक पॅरलेलोग्राम काढला, तर तुम्हाला रिझल्टंट फ्लक्स इकडे क्रॉस होताना दिसतोय. तर रिझल्टंट फ्लक्सची जी डायरेक्शन आहे ती क्रॉस झालेली आहे. स्लाइटली त्याचं मॅग्निट्यूड पण कमी झालंय, कारण पहिले ते जे आता ती वेक्टर सम येणार, वेक्टर सम कधी पण कमी असते, लक्षात ठेवा. तर हा तुमचा मेन फील्ड फ्लक्सचा स्क्वेअर
प्लस येणार तुमचा आर्मेचरचा स्क्वेअर, या दोघांचा स्क्वेअर जर केला तुम्ही, आता बघा इथे समजा हा 4 आहे हा 2 आहे, 4 आणि 2 6 होता, पण तुम्ही जर याचा 4चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर केला तर ऑब्विसली 16 आणि 2 4 20 येणार, रूट 20. बघा हा 16 आणि हा 4, तर सिंपल आहे रूट 20 हे 6 पेक्षा लहान असतं, 6 कधी पण त्याच्या मोठे असणार अल्जेब्रिक सम. तर अल्जेब्रिक सम कधी मोठा असतो आणि वेक्टर सम कधी पण छोटा असतो, त्यामुळे रिझल्टंट फ्लक्स आपले रिड्यूस होताना दिसत आहे, पण जास्त नाही, स्लाइटली. आणि ती डायरेक्शन थोडीशी क्रॉस झाली आहे म्हणून याला क्रॉस मॅग्नेटायझेशन म्हणतात. मॅग्नेटायझिंग इफेक्ट म्हणतो आपण याला, क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. तर प्युअरली जो रेझिस्टिव्ह लोड आहे किंवा युनिटी पॉवर फॅक्टर आहे याच्यामध्ये जो इफेक्ट होताना दिसतोय क्रॉस मॅग्नेटायझेशन. आणि क्रॉस मॅग्नेटायझेशन का होते, कारण की जे रिझल्टंट फ्लक्स आहे त्याची डायरेक्शन थोडीशी चेंज झालेली आहे. ओरिजिनलची डायरेक्शन होती आपली मेन फील्डची, तर तो ह्या डायरेक्शनला चालला होता, पण आता थोडंसं डायरेक्शन चेंज झाली. ही कशामुळे झाली की ह्या आर्मेचर फ्लक्सचा इफेक्ट झालाय त्याच्यावर. ठीक आहे, परिणामी त्याची डायरेक्शन थोडीशी बदलली आहे आणि मॅग्नेट्यूड पण स्लाइटली कमी झाला आहे. मॅग्नेट्यूड कमी होताना दिसतोय आपल्या एअर गॅपच्या फ्लक्सचा. मग ते टोटल ओव्हरऑल एअर गॅपमध्ये फ्लक्स आहे, जेव्हा लोड नव्हता तेव्हा त्याच्यापेक्षा आता तुमचे एअर गॅपचे फ्लक्स कमी होताना दिसत आहे आणि जो ईएमएफ इंड्यूस होणार तो पण थोडासा कमी होणार फुल लोडला ईएमएफ कमी होताना दिसतोय. आता पुढचा जो लोड आहे आपला, तर परत त्याच्यामध्ये हे रिलेशन तर याच्यात काही चेंजेस नाही, हा रिलेशन सेम असणार. तुम्ही काय करणार, फ्लक्स इंड्यूस करणार मेन फील्ड फ्लक्स कोण सेट केले, आपले फील्ड करंटनं. हा ई फेज इंड्यूस झालाय, हा फ्लक्समुळे या दोघांमधली अँगल आहे 90 डिग्री, हे फिक्स आहे. पण बाळाचं जर करंट आहे प्युअरली लॅगिंग सर्किटमध्ये तर करंट लॅग करणार. हे तुम्हाला दिसतंय व्होल्टेजला करंट, आता इकडे व्होल्टेज आहे तर करंट इकडे लॅग करणार. या पद्धतीनं व्होल्टेज इथे तर करंट लॅग करणार आहे, तर करंट लॅग करणार किती डिग्रीनं, 90 डिग्रीनं. आणि त्याच्याच इन फेजमध्ये हा फ्लक्स सेट होणार आपला आर्मेचर फ्लक्स, आणि हा एक्झॅक्ट अपोजिट आहे 180 डिग्रीनं कुणाच्या, आपल्या मेन फील्ड फ्लक्सच्या. तर हा एक्झॅक्ट अपोजिट आहे. तुम्ही जर बघितलं तर मेन फील्ड फ्लक्स मजबूतीने इकडे जाताना दिसतंय तुम्हाला. याचं मॅग्नेट्यूड ऑब्विसली हाय असणार आहे कारण की हा सगळ्यात मोठा फ्लक्स आहे, पण याला कुठेतरी याची दिशा भडकवण्याचा आणि कॅन्सल करण्याचं काम हा आपला आर्मेचर फ्लक्स करतोय. इथे बघा तुम्ही आर्मेचर फ्लक्स ह्या डायरेक्शनने चाललाय आणि मेन फील्ड फ्लक्स इकडे चाललाय, त्यामुळे हे टोटल जे फ्लक्स आहे रिझल्टंट फ्लक्स डायरेक्ट कॅन्सल होताना आपल्याला दिसत आहे मेन फील्ड फ्लक्सच्या मायनस मध्ये येणारे आपले आर्मेचर फ्लक्स, आणि हे फ्लक्स इथं कॅन्सल होताना दिसतं आपल्याला. आणि जे ओव्हरऑल फ्लक्स आहे एअर गॅप मधले ते खूप मोठ्या प्रमाणानं कमी होताना आपल्याला दिसत आहे. कॅन्सल झाले फ्लक्स, कारण याच्यातला अँगल जो आहे 180 डिग्री आहे. मग यावरती खूप सारे एमसीक्यू पण तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारतात की याच्यातला अँगल किती असतो आपल्या मेन फील्ड फ्लक्स मध्ये आणि आर्मेचर फ्लक्स मध्ये. जेव्हा तुमचा इंडक्टिव्ह लोड असतो तर तुम्हाला सिंपल दिसतंय या डायग्राम वरून की 180 डिग्री असतो, कॅन्सलायझेशन होते, म्हणूनच या इफेक्टला म्हणता डी मॅग्नेटायझिंग इफेक्ट. तर खूप मोठ्या प्रमाणात आपला रिझल्टंट फ्लक्स कमी होताना आपल्याला ह्या लोड मध्ये दिसत आहे. तर रिझल्टंट फ्लक्स काय होतंय, रिड्यूस होतंय. रिझल्टंट फ्लक्स रिड्यूस झाला, तुम्हाला माहिती आहे ईएमएफ जो इंड्यूस होतोय ई पर फेज तो आहे 4.44 टर्न्स मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय फ्लक्स मल्टिप्लाइड बाय केपी केडी. तर तुमचा फ्लक्स रिड्यूस झाला तर ईएमएफ पण कमी इंड्यूस होणार आणि टर्मिनलला व्होल्टेज पण कमी भेटणार. तर लॅगिंग पॉवर फॅक्टरला आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन भेटतं, कारण की व्होल्टेज कमी झालेलं राहतं लोड लावल्याच्या नंतर आणि जो नो लोड व्होल्टेज असतो तो जास्त असतो, त्यामुळे तो डिफरन्स नेहमी पॉझिटिव्ह येतो. हे समजून घ्यायचं तुम्हाला. तिसरा जो इफेक्ट आपला तो आहे आपला कॅपॅसिटिव्ह लोडला. हा तुमचा मेन फील्ड फ्लक्स आहे, याच्यावरती काही परिणाम नाही, लोड लावा नका लावू हा तर नेहमी राहणारच ना. हा बेसिक प्रिन्सिपल आहे की मेन फील्ड फ्लक्स कट करणार, ईएमएफ इंड्यूस होणार, याच्यात काही चेंजेस नाही. लोड लावला तुम्ही तर आता लोड लावणार तुम्ही, राईट. आता लावला लोड तर बघा कॅपॅसिटीवर एक करंट लीड करणार म्हणजे तो असणार याच्या इन फेज मध्ये. तर तुम्हाला सरळ दिसते का आर्मेचर फ्लक्स, आता आर्मेचर जो फ्लक्स आहे तो सरळ इन फेज आहे कोणाच्या, मेन फील्ड फ्लक्सच्या. आणि एअर गॅप मधले फ्लक्स वाढायला लागले, म्हणून लक्षात ठेवा कधी पण जो लोड आहे फुल लोडचा व्होल्टेज असतो तो कधी कधी मोठा होऊन जातो आपल्या नो लोड व्होल्टेज पेक्षा.
है ना. जसं तुमचं ट्रान्समिशन लाईन मध्ये फॅरेंटे इफेक्ट असतो ना, तशाच हा प्रकार आहे की लोड लावल्यानंतर व्होल्टेज वाढतं अजून, राईट. तर याच्यामध्ये निगेटिव्ह रेग्युलेशन येतं आपलं. तर निगेटिव्ह रेग्युलेशन पॉसिबल आहे फक्त कॅपॅसिटिव्ह लोड ना, तर हे खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. आणि हा 90 डिग्री असणार. करंट याचा आर्मेचर करंट लीड करणार, तर वरती असणार. यालाच म्हणतात मॅग्नेटायझिंग इफेक्ट. मॅग्नेटायझिंग इफेक्ट. थेअरीमध्ये तुम्ही याला काय लिहिणार की सिंपल लिहिणार की जर कॅपॅसिटिव्ह लोड लावला तर मॅग्नेटायझिंग इफेक्ट होत आहे. रिझल्टंट फ्लक्स तुमचा वाढतोय एअर गॅपमध्ये, अक्षरशः वाढतोय, खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय, कारण की आर्मेचर फ्लक्स याच्यामध्ये येऊन ऍड होत आहे. टोटल फ्लक्स वाढते, ईएमएफ तुमचा वाढतोय इंड्यूस होणारा, आणि त्याला आपण म्हणतो मॅग्नेटायझिंग इफेक्ट. सिंपल. ओके. मग लक्षात काय ठेवायचं तुम्हाला तिन्हीपैकी एक आहे तुमचा क्रॉस मॅग्नेटायझेशन युनिटी पॉवर फॅक्टरला, लॅगिंगला तुमचा डीमॅग्नेटायझेशन येते, आणि झिरो पॉवर फॅक्टरला येते तुमचं मॅग्नेटायझिंग इफेक्ट. तर हे झालं आपलं इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन वेगवेगळ्या पॉवर फॅक्टरला. तर सिंपल आहे. तुम्हाला एक ग्राफच्या द्वारे सांगतो कसा इफेक्ट होतोय. आता जर बघा, हा जर आपण आता रेटेड व्होल्टेज घेतला, इथं हा आपला रेटेड व्होल्टेज घेतला, आणि आपला इथं आर्मेचर करंट घेतला, करंट वाढत चालला तर रिॲक्शन, आणि इकडे आपला व्होल्टेज घेतला, हा आपला ई पर फेज रेटेड आहे. तर तुमचा ना जो कॅपॅसिटिव्ह लोड आहे, पॉवर फॅक्टर बघा इथे कोणता आहे, लीडिंग आहे. तर तुमच्या रेटेडपेक्षाही जास्त व्होल्टेज तुम्हाला टर्मिनलला फुल लोडला भेटते. तर व्होल्टेज तुमचं वाढलेलं आहे, व्होल्टेज वाढताना दिसतंय तुम्हाला. क्रॉस मॅग्नेटायझेशन मध्ये तुम्हाला थोडंसं व्होल्टेज कमी होताना दिसतंय. तुम्ही बघणार हा थोडासा ग्राफ आहे, कारण याच्यामध्ये थोडासा ड्रॉप होतोय व्होल्टेजचा. IRA चा ड्रॉप आहे, त्याच्यामध्ये थोडासा आर्मेचर रिॲक्शनचा पण परिणाम तुम्हाला थोडासा दिसतोय. IA एक्सिसचा हे दोन्ही ड्रॉप, आणि ह्या ड्रॉपमुळे व्होल्टेज कमी होतंय. पण इंडक्टिव्ह मध्ये तुम्ही खूप जास्त इफेक्ट दिसतोय की कमी होताना दिसतंय व्होल्टेज, खूप कमी होताना तुम्हाला व्होल्टेज दिसत आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा व्होल्टेज जो आहे तो सडनली डिक्रीज होताना दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे. हा ग्राफ इतका शार्प नसतो, स्ट्रेट लाईन नसणार, नॉन लिनियर असणार ऑब्व्हियसली. ठीक आहे. त्यामध्ये सॅच्युरेशनचा बी प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे थोडासा नॉन लिनियर ग्राफ असणार तुमचा. तर हा कधी तुमचा युनिटी पॉवर फॅक्टरला पण रेटेड पेक्षा कमी असणार. युनिटी पॉवर फॅक्टर हाय झिरो पॉवर फॅक्टर, पण इथं असणार तुमचा लॅग म्हणजे एल लोड असणार, इथं इंडक्टिव्ह लोड, इथं कॅपॅसिटिव्ह लोड. तर सडनली वाढतोय तुमचं, रेटेड पेक्षा कमी येत आहे. तर हे ग्राफ तुम्हाला लक्षात ठेवायचे. कधी कधी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे विचारू शकता की हा ग्राफ कोणाचा आहे, इथं पॉवर फॅक्टर काय, इथं पॉवर फॅक्टर काय, इथं पॉवर फॅक्टर काय. तर रेटेड पेक्षा जर तुमचं व्होल्टेज वाढत असेल तर ऑब्व्हियसली इथं जो आहे तुमचा मॅग्नेटायझिंग इफेक्ट होणार आहे. तुमचा जो IR आहे तो ऍड होणार आहे तुमच्या मेन फील्ड फ्लक्स मध्ये, तर ओव्हरऑल तुमचे फ्लक्स वाढणार आहे. इथं तुमचे फेजर कमी येणार आहे, तर ऑब्व्हियसली ओव्हरऑल व्होल्टेज तुमचं कमीच होईल, कारण थोड्या प्रमाणात का होईना आपला फ्लक्स कमी होताना दिसतोय, रिझल्टंट फ्लक्स. इकडे तर डायरेक्टच डिमॅग्नेटायझेशन आहे, मायनसच होतोय डायरेक्ट. तुमचा मेन फील्ड फ्लक्स मधून तुमचा मायनस होणार. इकडेच आपण थोडंसं त्याला व्यवस्थित जर काढलं, मेन फील्ड फ्लक्स मधून तुम्हाला आर्मेचर फ्लक्स मायनस होताना दिसतोय, आणि डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट तुम्हाला जाणवतोय. तर अशा पद्धतीने तुमचे ग्राफ येणार. हे ग्राफ लक्षात ठेवायचे तुम्हाला सिंपल एक्झाम मध्ये. पुढे आपण बघणार आहे आता आपला व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन साठी आपल्याला फेजर डायग्रामची मदत घ्यावी लागणार आहे. व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ अल्टरनेटर. याच्या वेगवेगळ्या मेथड आहे कॅल्क्युलेट करायच्या. आपण पहिले डेरिव्हेशन डिराइव्ह करू, त्याच्यानंतर आपण इम्पिडन्स मेथड बघूया. ठीक आहे. अल्टरनेटर. तर व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ अल्टरनेटर काय आहे की सिंपल आहे. तुम्हाला पहिला फॉर्म्युला माहित पाहिजे की व्होल्टेज रेग्युलेशन काय असतं. पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन असतं चेंजिंग व्होल्टेज फ्रॉम नो लोड टू फुल लोड. सिंपल. E0 म्हणता कधी कधी काही पुस्तकात E0 दिलाय, काही पुस्तकात E फेज दिलाय, आणि डिवाइड बाय फुल लोड व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय 100 करायचं तुम्हाला. इक्वेशन नंबर 1 आहे आपलं. तर व्होल्टेज रेग्युलेशन काय बाळाचं, रेशिओ एक्सचेंज इन व्होल्टेज नो लोड टू फुल लोड टू द फुल लोड व्होल्टेज. तर अशा पद्धतीने जर रेशिओ घेतला तुम्हाला रेग्युलेशन भेटते. मग रेग्युलेशन काढत असताना तुम्हाला सिंपल काय करायचं बघा. एक पहिला आपण लॅगिंग पॉवर फॅक्टर घेऊ, कारण मोस्ट कॉमन लॅगिंग पॉवर फॅक्टर असतो. लॅग लोड घेऊ आपण, लॅगिंग पॉवर फॅक्टर, लॅग लोड.
त्याच्यामध्ये आपलं काय करणार बघा, आपला जो करंट आहे इथे घेतला आपण रेफरन्सला, हा आपला करंट घेणार आपण, समजा हा आय घेतला आपण आय ए. तर आता जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज काय करणार, लीड करणार, कारण करंट लॅग करतोय तो व्होल्टेज लीड करणार. तर हा आपला व्होल्टेज झाला. हा कोणता व्होल्टेज झाला आपला, हा झाला व्ही टर्मिनल व्होल्टेज. आता दुसरा जो आपला बघा सर्किट कसं येणार आपलं, सर्किट जर तुम्ही ड्रॉ केलं तर तुम्हाला इथं भेटणार सर्किट. 2च मिनिटात सांगतो मी तुम्हाला. बघा इथं तुम्हाला रेझिस्टिव्ह ड्रॉप भेटणार IaRa, इथे तुम्हाला भेटणार IA XS J, आणि इथं तुमचा EMF इंड्यूस होतोय नो लोडचा E पर फेज, आणि तुमचा हा व्होल्टेज भेटणार तुम्हाला लोडच्या अक्रॉस म्हणला V व्होल्टेज. आता तुम्ही जर इथे E पर फेजचं इक्वेशन बघितलं तर तुम्हाला हा V, हा करंट फ्लो आहे इथं IA, हा V प्लस हा ड्रॉप, तर तुम्हाला सरळ भेटतंय IaRa, आणि प्लस मध्ये भेटणार तुम्हाला J IA XS. या तीनचा जर ड्रॉप तुम्ही ऍड केला तुम्हाला भेटणार. तर पहिला V तुम्ही इथे काढलाय, आता दुसरा ड्रॉप आहे तुमचा IaRa. हा ड्रॉप आहे करंटच्या इन फेज असणार, कारण हे व्होल्टेज आहे बेसिकली. व्होल्टेज आहे IaRa, हा व्होल्टेज आहे, ड्रॉप आहे, आणि हा व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स आहे. तर हा ड्रॉप याचा इन फेज असणार करंटचा, बघा हा इन फेज आहे, पण आपण इथे लावणार याला. आणि हा कॉपरची वाइंडिंग असल्यामुळे हा ड्रॉप खूप कमी असतो, लक्षात ठेवा. इतका मोठा नसतो, छोटासा असतो, कारण की कॉपरच्या वाइंडिंगचा ड्रॉप खूप छोटा आहे. तर जास्त मोठा घ्यायचा नाही याला, ठीक आहे. प्रॅक्टिकली पण हा छोटाच असतो. तर IaRa, त्याच्यानंतर एक सिंक्रोनस रिॲक्टन्स, याला 2 कॉम्बिनेशन आहे, एक अर्धा एक अर्धा. तर हा थोडासा मोठा येणार का, कारण की त्यामध्ये 2 कॉम्बिनेशन आहे, लिकेज रिॲक्टन्स आणि आर्मेचर रिॲक्शन. या दोघांमधून हा ड्रॉप येणार, आणि या दोघांमधला अँगल असणार 90 डिग्री. तुम्ही जर हा ट्रायंगल काढला एक 90 डिग्री तसाचा, तर तुम्हाला एक इम्पिडन्स भेटणार, इम्पिडन्स ट्रायंगल भेटणार IA XS रिॲक्टन्स. आणि हा जर तुम्ही जॉईन केला बघा, कोण कोण, हा वाला व्होल्टेज, हा आणि हा IaRa, आणि हा दोन्ही सगळे जर ड्रॉप केले तुम्ही V प्लस IaRa प्लस XS, तर तुम्हाला भेटणार रिझल्टंट. तर हा इकडून आपल्याला रिझल्टंट असा आणावा लागेल, इकडून अशा पद्धतीने, ठीक आहे. तर हा रिझल्टंट भेटला आपल्याला, हा आपला नो लोड व्होल्टेज किंवा E पर फेज, ठीक आहे. आता तुम्हाला वाटतं या फेजर डायग्राम तर काढले आपण, याला कसं फाइंड करणार, तर इथे आपल्याला याला पूर्ण ट्रायंगल करावा लागेल 90 डिग्रीचा, तेव्हाच आपल्याला हे इथं भेटणार आहे. ते बघा हा 90 डिग्रीचा ट्रायंगल केला आपण, तर आपल्याला ही बाजू बघा, हे जो अँगल आहे हा असतो परफेक्ट ट्रायंगल आपला फाय. अँगलच्या समोरची जी बाजू आहे ही बाजू असणार हा हायपोटेनियस साइन ऑफ फाय, तर V साइन फाय येणार हा बाजू, दोन्ही बाजू सेम आहे बघा, ठीक आहे. ही बाजू सेम आहे. आता जर तुम्ही ऍडजस्टंट घेतली, ते ऍडजस्टंट भेटणार तुम्हाला V हायपोटेनियस कॉस ऑफ फाय, आणि हा ड्रॉप आणि हा ड्रॉप सेम आहे बघा, 3 रेषा वरती 3 रेषा खाली. तर हा आहे तुमचा IaRa ड्रॉप. सगळ्यांना जर ऍड केलं तुम्ही, हा प्लस हा 2, तुम्हाला हायपोटेनियस भेटणार. तुम्ही जर बघा O A आणि इकडे B केलं तर तुम्हाला सरळ कळतंय OA आणि हा OB तुमचा हायपोटेनियसचा स्क्वेअर जर घेतला तुम्ही, तर साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर, तर बघा OA चा स्क्वेअर भेटणार तुम्हाला इथं, आणि प्लस येणार तुम्हाला AB चा स्क्वेअर. हे दोन्ही लेन्थचा जर स्क्वेअर घेतला तुम्हाला भेटणार सरळ हा वाला व्होल्टेज. तर इथं अंडर रूट घेतलं तुम्ही, स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, OB तुमचा E पर फेज, आणि तुम्ही जर अंडर रूट मध्ये लिहिलं तर सरळ काय भेटणार बघा तुम्हाला, ही बाजू V कॉस ऑफ फाय प्लस भेटणार तुम्हाला IaRa, हा दोन्ही बाजू याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, प्लस ही बघा हा आणि हा, तर ही भेटणार तुम्हाला V साइन ऑफ फाय, प्लस हा ड्रॉप वरती जाणार, लीडिंग साठी प्लस आहे, लॅगिंग साठी मायनस. तर लक्षात ठेवायचं मायनस साइन घ्यायचं लीडिंग साठी, आणि प्लस साइन घ्यायचं लॅगिंग साठी, IA XS. त्याच्यामध्येच परिणाम होणार फक्त पॉवर फॅक्टरचा. तर अशा पद्धतीने तुमचं काय आलंय की हा इथून व्होल्टेज रेग्युलेशन साठी हा नो लोड भेटलाय. ओके, तर अशा पद्धतीने काढायचं तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेशन. त्याच्यामध्ये हा इक्विव्हॅलेंट सर्किट काढायचा आहे, पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. तुम्हाला नो लोड भेटलं, मग तुम्ही नंतर हा IR कुठे काढणार, काय करणार, याच्यासाठी आपल्याला काय करायचं, वाइंडिंग साठी एक सप्लाय द्यायचा, रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, सिंपल. ओके, तर हा झाला आपला व्होल्टेज रेग्युलेशन. मग व्होल्टेज रेग्युलेशन फाइंड करताना तुम्हाला काय काय डेटा लागणार आहे, तर सिंपल आहे, हा लो लोड व्होल्टेज काढून घेणार तुम्ही. कसं काढणार,
याला तुम्हाला टर्मिनल व्होल्टेज दिलेला असणार व्ही पर फेज. पर फेज व्हॅल्यू लक्षात ठेवायची. कॉस फाय पॉवर फॅक्टर लागणार, IRA रोटर रेजिस्टन्स लागणार वाइंडिंगचा, होलचा स्क्वेअर करायचा तुम्हाला व्ही साइन ऑफ फाय आणि तुम्हाला प्लस मायनस हा IA एक्सेस करावा लागेल. आता प्लस कोणासाठी, प्लस घ्यायचं आहे लॅगिंगसाठी, लॅगिंग म्हणजेच इंडक्टिव्ह लोडसाठी RL लोड असणार तर, आणि मायनस घ्यायचं तुम्हाला लीडिंगसाठी, लीडसाठी RC लोडसाठी. कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर लीड येणार, लीडसाठी तुम्हाला मायनस घ्यावं लागणार. त्यामध्ये रेग्युलेशन आपलं 0 पण येऊ शकतं आणि निगेटिव्ह पण येऊ शकतं. ठीक आहे, पॉसिबल आहे की 0 पण रेग्युलेशन येऊ शकतं, पण लीडिंगसाठी फक्त 0 रेग्युलेशन येऊ शकतं. याचा अर्थ नो लोडला बी व्होल्टेज सेम आहे आणि फुल लोडला बी सेम आहे, दोन्ही व्होल्टेज सेम असेल. तुमचा जो व्होल्टेज रेग्युलेशन आहे VR हा येणार E पर फेज मायनस V डिवाइड बाय V मल्टिप्लाइड बाय 100. तर हे तुमचं रेग्युलेशन इथून भेटणार. ओके, तर आता इथे एक मेथड बघायची आपल्याला की व्होल्टेज रेग्युलेशनची मेथड आहे ती तुमची व्होल्टेज रेग्युलेशन बाय इम्पिडन्स मेथड. ओके, तर इम्पिडन्स मेथड ही पेसिमिस्टिक मेथड आहे, निराशावादी मेथड आहे खूप, कारण की ऍक्च्युअल पेक्षा खूप जास्त रेग्युलेशन ही मेथड देते, पण ठीक आहे तरी पण यूज करता येईल. ठीक आहे, ते इथं बाळांनो पहिली मेथड आहे आपली क्लास व्होल्टेज रेग्युलेशन, व्होल्टेज रेग्युलेशन बाय इम्पिडन्स मेथड. ह्या मेथडला अजून एक नाव आहे लक्षात ठेवा, EMF मेथड. EMF मेथड म्हणजेच इम्पिडन्स मेथड आहे लक्षात ठेवा. आणि ही काय करते, ऍक्च्युअल पेक्षा ऍक्च्युअल जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त रेग्युलेशन दाखवते, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त, म्हणून याला निराशावादी है ना, निराशावादी मेथड म्हणता येईल. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला. याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला, याच्यासाठी 2 कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे आपल्याला. जर तुम्हाला इम्पिडन्स मेथड ना काढणे तर सिंपल आहे, तुमचा फॉर्म्युला काय आहे, तुमचा फॉर्म्युला सिंपल आहे की तुमचा व्होल्टेज रेग्युलेशन जो आहे तो आहे तुमचा VR इज इक्वल टू काय असणार, नो लोड व्होल्टेज, त्याला आपण E पर फेज म्हणा किंवा E0 म्हणा, तुमच्या मनानं आहे, जे तुमच्या पुस्तकात दिलं आहे. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय 100. तर ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. मग नो लोडचा व्होल्टेजचा फॉर्म्युला आता आपण डिराइव्ह केला आहे, तो फॉर्म्युला आहे आपला अंडर रूट मध्ये VT कॉस ऑफ फाय प्लस करायचं तुम्हाला IRA ड्रॉप टॉपला, प्लस इथं प्लस येणार, मायनस इथं नाही येणार लक्षात ठेवा, हा प्लस येणार कधी पण, लॅगिंग लीडिंगचा काही परिणाम होणार नाही याच्यामध्ये. V साइन ऑफ फाय युनिटी पॉवर फॅक्टर असले कॉस हा 1 पुट करा, ही टर्म 0 होऊन जाईल, प्लस मायनस इथे येणार हा IA एक्सेस ड्रॉप, याच्यामध्ये प्लस मायनस येणार फक्त, इथं येत नाही बाळाने प्लस मायनस, नाही तर कोड करून टाकता सगळं. ठीक आहे, तर हा व्होल्टेज आहे. मग आपल्याला काय करायचं, फक्त हा EX काढायचा आपल्याला. मग तो नंतर EX कसा निघणार, तर हा ट्रायंगल वरून निघणार ना, EX आपला ट्रायंगल वरून निघणार. बघा हा ट्रायंगल आपला, याला इम्पिडन्स ट्रायंगल म्हणतो आपण. ZSC काढायचा आपल्याला, याच्यातून इम्पिडन्स काढायचा आहे. मग इकडून इम्पिडन्स काढला आपण तर काय येणार, हा आपला RA आणि हा आपला एक्सेस. मग तो येणार तर पायथागोरस थेरमनुसार ZSC चा स्क्वेअर काय येतो, ZSC चा स्क्वेअर येतो RA चा स्क्वेअर आणि एक्सेस चा स्क्वेअर. इथून तुम्हाला एक्सेस भेटणार, एक्सेस काय भेटणार तुम्हाला, एक्सेस भेटणार अंडर रूट, टेकिंग अंडर रूट बोथ साइड करा, तर अंडर रूट मध्ये भेटणार तुम्हाला ZSC चा स्क्वेअर आणि हा इकडे मायनस जाणार RA, तर मायनस RA चा स्क्वेअर, हा इकडे प्लस इकडे गेला मायनस होणार. तर हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे, हा आपला इक्वेशन नंबर 1 आहे. त्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट कळाली की तुम्हाला ना काय काढायचं, सिंक्रोनस रिॲक्टन्स काढणे. बस सिंक्रोनस रिॲक्टन्स साठी तुम्हाला काय काढणे, इम्पिडन्स काढणे. मग इम्पिडन्स कसं काढणार, तुम्हाला यासाठी 2 कॅरेक्टरिस्टिक्स लागणार. एक कॅरेक्टरिस्टिक्स लागणार तुम्हाला ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरी लागणार तुम्हाला शॉर्ट सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, याला म्हणणार तुम्ही VOC. हाय ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स OCC आणि ही असणार आपली शॉर्ट सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स दुसरी. ते थोडीशी ड्रॉप असणार कारण करंट लोड लावल्यानंतर करंट फ्लो होणार आणि करंट फ्लो झाला की ड्रॉप होतो, तुम्हाला माहिती आहे. शॉर्ट सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स, शॉर्ट सर्किट मध्ये करंट फ्लो देणार तुम्ही, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की इथे ड्रॉप होणार थोडासा
आणि ही कॅरेक्टरिस्टिक्स खाली असणार थोडी. ओसीसी वरती असणार नेहमी, कारण की तिला लोड नाही आहे, तर व्होल्टेज जास्त आहे, कारण ह्या साईडला व्होल्टेज आहे आपलं, तर ओसीसीचं व्होल्टेज कधी पण जास्त असणार. करंट जेव्हा तुम्ही लावणार इकडे फील्ड करंट, तर फील्ड करंट लावल्यावरती ऑब्व्हियसली तुमचा जो कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ड्रॉप येणार, थोडीशी कॅरेक्टरिस्टिक्स खाली येणार शॉर्ट सर्किटला. मग तुम्ही काय करणार की रेटेड जे करंट फ्लो होते त्या केसेसमध्ये तुम्ही काय करणार, याला मोजणार, ह्या वर सर्किटमध्ये इथलचा करंट येणार, याला म्हणणार तुम्ही शॉर्ट सर्किट करंट, इथलचा व्होल्टेज घेणार, याला म्हणणार तुम्ही ओपन सर्किट व्होल्टेज. हालाकी हे बघा दोघांमध्ये खूप गॅप आहे, इंटरसेक्ट नाही केलेला. जर इंटरसेक्ट केला असता तर ॲक्युरेट रिझल्ट भेटला असता. तर हा जो दिसते तुम्हाला याच्यामध्ये खूप सारा एरर आहे, त्यामुळे ही मेथड सगळ्यात बेकार मेथड आहे ही ना. मग तुम्हाला शिकवतं का सर तुम्ही? ठीक आहे, आता कधी कधी आडला हरी गाढवाचे पाय धरी, दुसरे काही ऑप्शन नसलं तर ही मेथड बी ठीक आहे. ॲक्युरेसी जर आपल्याला नसेल पाहिजे तर ठीक आहे, ही मेथड पण यूज करू शकतो. तर ॲक्युरेट मेथड आहे अमेरिकन स्टँडर्ड, आणि पोर्टियर ट्रायंगलवाली जी मेथड आहे 0 पॉवर फॅक्टर, त्या मेथड चांगल्या आहे याच्यापेक्षा. ह्या MMF सगळ्यात कमी दाखवतं व्होल्टेज रेग्युलेशन, आहे त्याच्यापेक्षाही कमी. समजा ॲक्च्युअल 10% ना, ते MMF काय दाखवणार 5%, डायरेक्ट हाफ, खूप कमी दाखवतो. आणि ही EMF ना 10% ना, हे 20% दाखवणार, डबलच दाखवणार याच्या, म्हणून याला निराशावादी मेथड म्हणतात. पण ठीक आहे, आता तुम्हाला असले बुराई केली याची, पण ठीक आहे, दाखवते ते रेग्युलेशन, ते एक अंदाजाकडा भेटतो आपल्याला. ते इथलचं करंट घ्यायचं तुम्हाला आणि इथलचं व्होल्टेज घ्यायचं बस. पण दोन कॅरेक्टरिस्टिक्सची गरज आहे तुम्हाला. ही कॅरेक्टरिस्टिक्स कशी वापरायची ते मी सांगणार तुम्हाला. इथं तुमचं ना फील्ड करंट सेम आहे, लक्षात ठेवायचं. हे तुमचं रेटेड आहे, रेटेड फील्ड करंट घ्यायचं तुम्हाला. हळूहळू करंट वाढवायचे फील्ड करंट, आणि रेटेड घ्यायचं तुम्हाला, जे नेम प्लेटवर दाखवलेलं असणार. ठीक आहे, नेम प्लेटवर दाखवलेलं असणार. ओके, चलो नेक्स्ट बघूया आता आपण. आता त्याच्यात सर्किट अरेंजमेंट कसं आहे, तर आपलं पहिली तर मशीन असणार आपली अशी सिंगल पर फेज आपण घेऊ तिचं सगळं. 3 फेज जरी घेतलं तरी चालेल, काही टेन्शन नाही, 3 फेज घेऊन टाकू चला. तर इथं बघा वाइंडिंग असणार, याच्यात EMF इंड्यूस होतोय. स्टार कनेक्टेड मशीन असतं आपल्या 99% मशीन स्टार कनेक्टेड असतात. पर फेज EMF इंड्यूस झालाय. ठीक आहे, तर हे आपल्या 3 वाइंडिंग झाला. ठीक आहे, हा न्यूट्रल आहे, न्यूट्रल असा अशा पद्धतीनं. इकडे काय करणार आपण, एक स्विच लावणार. ठीक आहे, आणि इकडे शॉर्ट सर्किट करण्यासाठी अरेंजमेंट असणार की एक रॉड असणार, इथं पण एक स्विच असणार ऑब्विसली. इथे एक स्विच लावलाय. चलो ओके, आता याला शॉर्ट नाही करायचं तुम्हाला आता, कारण तुम्हाला याच्यातून ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स काढायची. आता ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स काढताना काय करायचं तुम्ही सांगतो तुम्हाला, काही टेन्शन नाही घेऊ. हे 3 स्विच असणार आपले, सिंपल आहे. याला एक पट्टी असणार आहे, ICTP स्विच म्हणजे आयरनचा क्लॅड. एकदा सगळे 3 चालू झाले पाहिजे ना. ओके, तर याला आयरन क्लॅड ट्रिपल पोल स्विच म्हणतो आपण. हा ICTP स्विच आहे, आणि हा स्विच एकदा चालू केला ते सगळे चालू होऊन जाणार. ओके, बघा हा R आहे, हा R, हा तुमचा Y, आणि हा ब्ल्यू. ओके, तर 3 वाइंडिंग आहे आपल्याकडे लावलेला. आता इकडे काय करणार तुम्ही, एक अॅमीटर करंट मेजर करण्यासाठी शॉर्ट सर्किटचा. इकडे बघा आता इथं पण एक व्होल्टमीटर लावणार. बघा इकडे व्होल्टमीटर लागेल ना तुम्हाला, एक व्होल्टेज मोजण्यासाठी पर फेज व्होल्टेज पाहिजे आपल्याला. तर तुम्ही न्यूट्रलला लावणार बघा, ते लक्षात ठेवा, न्यूट्रलला लावणार अशा पद्धतीनं. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल लावायचे, जेणेकरून तुम्हाला पर फेज व्हॅल्यू पाहिजे, व्होल्टेजची पर फेज व्हॅल्यू आपल्याला V पर फेज पाहिजे. तर हा ना न्यूट्रलच्या रिस्पेक्ट मध्ये पाहिजे, आरच्या आणि न्यूट्रलच्या रिस्पेक्ट मध्ये लावा व्होल्टमीटर, ते आपली पर फेज व्होल्टेज मोजणार. ठीक आहे, आणि आता इकडे काय असणार, इकडे एक अॅमीटर असणार आपलं. हा फील्ड करंट इथून फ्लो होणार. फील्ड करंटला कंट्रोल करण्यासाठी एक रेजिस्टन्स पाहिजे आपल्याला इथं, जेणेकरून आपला करंट कमी जास्त होणार. ही फील्ड वाइंडिंग आहे, याला आपण DC सप्लाय देणार, लक्षात ठेवा. DC व्होल्टेज आणि कंट्रोल DC असं काही नाही, VDC. तर आता काय करायचं तुम्हाला, हळूहळू करंट वाढवायचे, हळूहळू करंट वाढवायचे. बघा हळूहळू करंट वाढवलं तुमचं EMF इंड्यूस व्हायला लागणार. बघा तुम्हाला आता काय करायचंय, ह्या ऍक्सिसवर बघा, या ऍक्सिसवर करंट हळूहळू वाढवत न्यायचे तुम्हाला. कुठपर्यंत वाहणार, रेटेड पर्यंत न्यायचे तुम्हाला.
ओके, समजा तुमचा हा रेटेड करंट आहे इथे, तर वाढवायचं तुम्हाला, तर जसं जसं तुम्ही करंट वाढवणार तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही व्होल्टेज पण वाढताना दिसतंय, तुम्हाला व्होल्टेज पण वाढताना दिसतंय अशा पद्धतीनं. पण सॅच्युरेशन येणार आहे, सॅच्युरेशन नंतर मात्र तुमचा पॅरलल होणार, तर मग व्होल्टेज नाही वाढणार, तुमचं पॅरलल होऊन जाणार आपल्या करंटला. ही फील्ड करंट आहे, ठीक आहे, आणि हा आपला व्होल्टेज आहे ऑब्विसली. मग तुम्ही बघितलं की कुठं रेटेड व्होल्टेज आपलं, रेटेड करंट किती आपलं ते बघितलं आणि तिथे एक मार्क करून ठेवला व्होल्टेज. आणि याला काय म्हटलं माहिती का, ओपन सर्किट व्होल्टेज, ओपन सर्किट व्होल्टेज म्हटलं, VOC म्हटलं याला. याला काय म्हणून टाकलं तुम्ही, VOC, याला नाव देऊन टाकलं तुम्ही या पॉइंटला VOC, ओपन सर्किट व्होल्टेज. वाटलं तर पुढे तुम्ही म्हणजे तुम्हाला कळलं इथं VOC. आणि हा जो फील्ड करंट आहे तो रेटेड आहे, आपण अप्लाय केला आहे, हे आपल्या हातात येतं, हे आपण स्वतःच अप्लाय केलं आणि तिथं जे व्होल्टेज आलं तिथे रिडिंग घेऊन टाकली VOC. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, त्याच व्होल्टेजला तुम्हाला आता काय करायचं आहे, शॉर्ट सर्किट करायचं आहे, स्विच तुम्हाला हा शॉर्ट सर्किट करून टाकायचा आहे. पण व्होल्टेज एकदम हळूहळू वाढवायचं, तुमचं फील्ड करंट हळूहळू वाढवायचं आहे, लोड अजिबात नाही याच्यावर, शॉर्ट सर्किट केलंय, ठीक आहे. तर तुमचा जो करंट फ्लो होणार तो हे हा RL लोड म्हणून काम करणार, कारण की याच्यामध्ये इंडक्टिव्ह वाइंडिंग आहे, तिथंच पॉवर कन्झ्युमर, तर तुमचा ड्रॉप जो होणार व्होल्टेजमध्ये ते अशी कॅरेक्टरिस्टिक्स येणार तुमची, ठीक आहे. याला म्हणणार तुम्ही ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स, याला म्हणणार शॉर्ट सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे, शॉर्ट सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स याची. ओके, आणि हा जो आहे ना आपला फील्ड करंट आहे, रेटेड फील्ड करंट, हा रेटेड आहे लक्षात ठेवा. आणि ह्या करंटला तुम्ही इथे हा बी काढलाय, सेम करंट घ्यायचा तुम्हाला, हा व्होल्टेजचा बी आणि हा बी सेम घ्यायचा, एवढंच लक्षात ठेवा, हे दोन्ही सेम आहे, सेम घ्यायचे. ओके, आणि मग आता काय करणार तुम्ही, या दोघांचा रेशिओ घेऊन टाकणार, तुम्हाला इथे ZS भेटणार, ZS कसं भेटणार, VOC, आणि डिवाइड करायचं तुम्हाला ISC, आणि सेम फील्ड करंटला, फील्ड करंट काय असणार तुमचा, रेटेड. तर ही मेथड आहे सिंपल. मग तर याला काय होणार, यांना होणार काय बा नाही, हेच तर पाहिजे होतं ना आपल्याला. मग आता याच्यावरून काय काढणार तुम्ही, याच्यावरून तुम्हाला एक्सेस काढता येतो ना, एक्सेस काढला तुम्ही काय, अंडर रूट ZSC चा स्क्वेअर मायनस करणार तुम्ही R8 चा स्क्वेअर, इथून हा भेटला, मग तुम्हाला तो भेटतो ना, ई परफेक्ट भेटणार तुम्हाला. बघा हेच काढायचं होतं तुम्हाला, हा आणि हा काढणं होतं दोघं, राईट. मग इथून भेटला तुम्हाला एक्सेस प्रूफ करायचं, पॉवर फॅक्टर तुम्हाला दिलेला असतो, लोडचा व्होल्टेज दिलेला असतो, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हा पर फेज पाहिजे तुम्हाला. मग तुम्हाला जर लाईन व्होल्टेज दिला असेल त्याला √3 ने डिवाइड करून घ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, फक्त काळजी घ्यायची तुम्हाला, हा √3 ना डिवाइड करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतोय की रेग्युलेशन काढतोय. मग इथं काय आपला हा फील्ड करंट वाइंडिंग आपली, इथून जो करंट फ्लो होतोय तो फील्ड करंट आहे, हा हळूहळू वाढवायचा आपल्याला. इथं व्होल्टेज इंड्यूस होणार, ते हे आपलं फेज व्होल्टेज असणार, जे काही आपण मोजणार नो लोडला असणार हे व्होल्टेज, राईट. आणि एक शॉर्ट सर्किट नोड न लावता आपण हे टेस्ट कंडक्ट करणार आहे अशा पद्धतीनं, राईट. ओके, सेफ्टी मेजर्स आपण ऑलरेडी घेणारच आहे. जास्त लोड वीड लावला तर पॉवर जनरेट होते, लोड करंट कमी असल्यावरती पॉवर एवढा खतरा नसतं वाइंडिंग जळायचा याचा कसा, ठीक आहे. तेवढं टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला, रेटेड व्होल्टेज इंड्यूस करायची गरज नाही तुम्हाला, छोटंसं व्होल्टेज इंड्यूस होतं या शॉर्ट सर्किटमध्ये आणि त्या व्होल्टेजला वाइंडिंग जळत नसते. ओके, हा ग्राफ लक्षात ठेवा आणि हे थेरी लक्षात ठेवा, ठीक आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू व्हेरी मच.